तुम्हाला सांगतो तर रिसेंट मी ना इंदोरला गेलेलो आणि इंदोरला पण जे ब्रँचवाले आहेत तर त्यांच्या घरावरती त्यांच्या मुलाला काहीतरी कॅन्सर झाला आणि त्यांना भरपूर त्यांच्यावरती मुलाचं ट्रीटमेंट करता करता त्यांचा सगळा धंदा हल्ला. चांगले फोटोग्राफर होते, 5 लाखाचा कॅमेरा होता त्यांच्याकडे, सगळं हल्लं. आणि ते अक्षरशः आणि ते माझ्याशी टच मध्ये होते, काही त्यांच्याकडे पैसे नव्हते. 8 ते 9 महिने ते माझ्याशी टच मध्ये होते की भैया जी मैं ऐसी दुकान देख रहा हूँ, आपने बोला है ना आप सपोर्ट करेंगे तो आपके इस पे आप बोलना नाही मुझे. आणि तो कंटिन्यू परत 2 महिन्यांनी भैया जी आप बोले तो नाही आहे ना. आणि मी नंतर इंदोरला गेलेलो, त्यांनी कार्ड टाकला, त्याचं पण 25,000 दुकान सुरू झालंय पाहिजे आणि खूप चांगला पैसे कमवते. मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो, घरी गेल्याच्या नंतर जाताना ते म्हणले सर तुम्ही बसा जरा, मला तुम्हाला म्हणजे 2 मिनिटं बसा, काम आहे. आणि बोलले तोंड वगैरे धुवून बसा. मी बसलो, तर मला वाटलं काहीतरी त्यांची पद्धत वगैरे असेल. मग त्यांनी ताट आणलं, त्यात हळदी कुंकू आणि आरती वगैरे नसते का ओवाळायची वगैरे, मला वाटलं पद्धत असेल इंदोरची, मध्य प्रदेशची वगैरे. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला असं ओवाळलं, मी असं खुर्चीवर बसलोय आणि ते 44 वर्षाचे, तर मी तेव्हा 27-28 वर्षाचे. ते डायरेक्ट माझ्या त्यांनी पायावरती डोकं ठेवलं आणि खिशातून नोट काढली 100 रुपयाची आणि बोलली माझी गुरुदक्षिणे. हे जे अनुभव मला आले ना, तर ह्याची प्राइसच नाहीये. मी उद्या 10 लाख रुपये जरी दिले ना, म्हणजे मी म्हटलं भाई माझ्यासारखं नशीब काय. मी कधीच विचार नव्हता केला की माझ्या नशिबात असे एक्सपिरियन्स येतील.